रोहा शहरातील किल्ला स्टॉप परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। मंगळवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वरसे येथील रहिवासी अश्विन निलगिरे हा मित्रांसोबत दुचाकीवरून कोलाडहून रोहाच्या दिशेने प्रवास करत होता। यावेळी दुचाकीच्या मागील सीटवर बसलेला अश्विन अचानक तोल जाऊन खाली पडला। या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली। रात्रीची वेळ असल्याने तात्काळ मदत मिळणे कठीण होते, मात्र सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने रस्त्यावर काही प्रमाणात वर्दळ होती। अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेतील अश्विनला जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले। या घटनेने मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्राथमिक अंदाजानुसार वाहनाचा वेग, अचानक तोल जाणे किंवा रस्त्याची स्थिती यापैकी कोणतेही कारण या दुर्घटनेला कारणीभूत असू शकते। सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। हेल्मेटचा वापर, सुरक्षित वेग आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अशा दुर्दैवी घटनांपासून बचाव होऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।